महायुतीमध्ये तिन्ही पक्षाला निधी वाटप करण्याचं सूत्र ठरलेलं असून धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीला मिळालेली स्थगिती आम्ही उठवतोय अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे। धाराशिव जिल्ह्यात विधानसभेचा आपला एकही आमदार नाही तरीही अन्याय होणार नाही असं देखील अजित पवारांनी यावेळी म्हटलंय। साधारण मागच्या काळामध्ये जे काही धाराशिव जिल्ह्यामध्ये डीपीसीच्या बद्दल काही गोष्टी घडल्या त्याला स्थगिती देण्यात आली, परंतु आता ती स्थगिती आम्ही उठवतोय। आमच्या सूत्रानुसार जे काही वाटप करायचे ते आम्ही करतोय। त्याच्या संदर्भामध्ये देखील आज विधानसभेचा आपल्याकडे एकही आमदार नाहीये, त्याच्यामुळे तिथं कसं राष्ट्रवादीच्याही कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होणार नाही, खूप मोठे काही रक्कम मिळेल अशातला भाग नाही, परंतु तिथं काम करताना काही का होईना त्यांना पण मदत झाली पाहिजे।